लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधूने मधूला करकचून बांधून ठेवलेलं आहे. मधू तिथे आलेली होती आणि मधूची चांगली फिरकी सिंधूने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. मधूच्या कानाला जोरजोरात आवाजांचा हेडफोन लावलेला आहे आणि आता ऐक, तुला काय ऐकायचं आहे ते, असं म्हणून सिंधू सायवीच्या जवळ जाऊन बसलेली आहे. मधू जोरजोरात हेल्प हेल्प म्हणून ओरडते आहे, पण तिचा आवाज मात्र कोणापर्यंतही पोहोचत नाही आहे, कारण त्याची जबाबदारी राघवनं घेतलेली आपल्याला पुढं पाहायला मिळणार आहे. इकडे सिंधू आता सायवीच्या जवळ आहे आणि ती सायवीला गोड गोड बोलत आहे, तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मधू मात्र जोरजोरात बोंबा मारते आहे, पण तिचं बोलणं मात्र कोणीच ऐकून घेत नाहीये. कारण इकडं राघवने तशी स्ट्रॉंग फिल्डिंग लावलेली आहे. राघवने घरातील सर्व सदस्यांना एकत्र केलेलं आहे आणि तो त्यांना व्यायाम शिकवत आहे. आता ही सिंधू आपल्या घरात आली आहे ना, ती सिंधू नसून कृष्ण आहे आणि त्यामुळं ती एक क्रिमिनल आहे. आपल्याला स्ट्राँग होणं गरजेचं आहे, असं तो बोलतोय आणि इकडं मधू मात्र जोरजोरात केकलती आहे. पण तिचा आवाज मात्र कोणापर्यंतही न पोहोचून देण्याची जबाबदारी राघवने उचलली आहे. कारण त्याने खूप मोठ्या आवाजामध्ये साउंड लावलेला आहे आणि सर्वांना तो सांगतोय की आपल्याला सेल्फ डिफेन्स शिकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात ना, त्या आज मी तुम्हाला शिकवणार आहे. असं म्हणून त्याने सर्वांना व्यायाम शिकवायला सुरुवात केलेली आहे. इकडं मधूची मात्र चांगलीच फजिती झाली आहे. कारण सिंधूने तिला करकचून बांधून टाकलेला आहे. आपला आवाज कोणापर्यंतही पोहोचत नाहीये, तर आता आपल्यालाच मदत करायला पाहिजे, असा विचार करून मधूने बांधलेली गाठ सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उडीच्या दोरीने तिला बांधून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे ती हळूच सोडवण्याचा प्रयत्न करते आणि ती गाठ हळूच सुटते आणि मधूला बरं वाटतं. आता आपण सिंधूच्या तडाख्यातून सुटणार आहोत या गोष्टीचा तिला आनंद होतो आणि ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात सिंधू धावत पळत येते आणि तिच्या पायात पाय घालून तिला पाडते आणि म्हणते, "फाटक्यात पाय घातला ना, की असं माणूस तोंडावर पडत असतं. आत्ता तू तोंडावर पडलेली आहेस आणि तुला मी आत्ता सोडते, पण एवढं लक्षात ठेव, परत जर का तू माझ्या नादी लागलीस तर मी सोडणार नाहीये. तुझी अशी हालत करून ठेवेल ना, की तू कोणाला तोंडसुद्धा दाखवू शकणार नाहीयेस. मी तुझं काय करू शकते हे तुला चांगलं माहिती आहे." मधू पुरती घाबरलेली आहे. कारण आपला आवाज कोणापर्यंतही जात नाहीये आणि सिंधू आता दुर्गावतारात आलेली आहे. ही आपला वध कधीही करू शकते या गोष्टीची भीतीच आता मधूला बसलेली आहे आणि मधू कसा तरी दरवाजा उघडून उंदीर ज्याप्रमाणे मांजराच्या तावडीतून पळत सुटतं त्याप्रमाणे ती पळत सुटलेली आहे आणि ती धावत पळत बाहेर गेलेली आहे. इकडे राघवने त्याची जबाबदारी पूर्ण पार पाडलेली आहे. मोठा आवाज करून तो घरच्यांना व्यायाम कसा करायचा ते शिकवत आहे. आता उजवीकडं, आता डावीकडं वळायचं आणि असं शरीर सगळं व्यवस्थित ठेवलं तरच आपल्याला व्यायाम करता येतो आणि आपण डिफेन्सही करू शकतो, असं काहीही सांगून तो घरच्यांना बिझी ठेवत आहे. घरच्यांना पण राघवने सांगितलेली गोष्ट पटत आहे. कारण सिंधू घरात आली आहे तर तिच्याशी फाईट करण्यासाठी आपण तंदुरुस्त असलं पाहिजे आणि आपणा सर्वांना सेल्फ डिफेन्स जमला पाहिजे असं सर्वांना वाटतंय आणि सर्वजण राघवने सांगितलेले इन्स्ट्रक्शन अगदी व्यवस्थितपणे पार पाडतायत. पण खरं तर राघवने त्या आवाजामध्ये मधूचा आवाज दाबून टाकलेला आहे आणि मधू धावत पळत तिथे आलेले आहे. मधू तो व्यायाम थांबवते आणि म्हणते, "तुम्ही काय करता इकडं? मी तिकडे तुम्हाला जोरजोरात हाक मारते." ऋतुजा तिला मध्येच थांबवताना म्हणते, की "तू आमचा व्यायाम बंद पाडू नको. राघव आम्हाला सेल्फ डिफेन्सचे धडे देतोय आणि ते आता करणं खूप गरजेचं आहे. कारण सिंधू विरोधात जर का फाईट करायचं असेल तर आपल्याला तंदुरुस्त होणं गरजेचं आहे." मधू म्हणते, "कसले सेल्फ डिफेन्सचे धडे? इथं सिंधूने माझी वाट लावून टाकलेली आहे. तिने मला बांधून टाकलं होतं आणि ती सावीच्या रूममध्ये बसलेली आहे." हे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसतो. रुक्मिणी म्हणते, "काय म्हणतेस तू?" तेव्हा ती म्हणते, "हो, ती सावीच्या रूममध्ये गेलेली आहे आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही जाऊन बघू शकता. ती सावीच्या जवळ बसलेली आहे. ती सावीचं काहीही करू शकते असं मला वाटतंय." राघव म्हणतो, "असं म्हणतेस? आत्ताच्या आत्ता आपण सावीच्या रूममध्ये जाऊया." असं म्हणून सर्वांना घेऊन तो सावीच्या रूममध्ये गेलेला असतो. मधू म्हणते, "पहा, इथंच आहे ती." आणि ती जेव्हा आत पाहते, तेव्हा सिंधू मात्र कुठेच नसते. सर्वजण म्हणतात, "इथं तर सिंधू नाहीये. कुठे आहे आणि तुला कोणी बांधून ठेवलं होतं? तुला नक्की बांधून तरी ठेवलं होतं का?" असा प्रश्न राघवने मधूला केलेला आहे. मधू म्हणते, "हो, मी कशाला खोटं सांगू? खरंच तिनं मला इथं बांधून ठेवलेलं होतं आणि ती स्वतः इथे सावीच्या जवळ बसलेले होते."
राघव म्हणतो, "पण इथं तर तसं काही दिसत पण नाहीये. इथं कोणती दोरी पण पडलेली दिसत नाहीये." तेव्हा सर्वजण म्हणतात, "मधू, कदाचित तुला भास झालेला असेल, कारण सावी इथं शांत झोपलेली आहे आणि तिच्याजवळ कोणीच बसलेलं नाहीये." मधू म्हणते, "अहो नाही, खरंच मला तिनं बांधून ठेवलेलं होतं आणि ती इथंच बसलेली होती." तेव्हा रुक्मिणी म्हणते, "असं होतं. तू ना तिचा खूपच ध्यास घेतलेला आहेस, त्यामुळे असं झालेलं असेल. पण तू एवढं मनावर घेऊ नकोस. आपण सर्वजण आहोत ना, तू काहीच काळजी करू नको." मधूला कळत नसतं, की नक्की आपल्याबरोबर काय झालेलं आहे, हे ह्यांना आता कसं पटवून द्यावं आणि आलेल्या सर्वांना ते अजिबात पटत नसतं. राघव म्हणतो, "चला, आपल्याला सेल्फ डिफेन्स शिकणं गरजेचं आहे. मधू, तू सुद्धा काळजी करू नको. आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जर का तिने तुझ्यावर हल्ला केला ना, तर त्यातून कसं वाचायचं ना, याचे धडे मी आता सर्वांना देतोय आणि तेच धडे तुला सुद्धा देणं गरजेचं आहे. पण खरं तर तुझी मेंटल स्थितीही खराब झालेली आहे. तुला मेंटलीही फिट होणं गरजेचं आहे. बाकीच्यांना फक्त फिजिकल ट्रेनिंग गरजेचे आहे, पण तुला मेंटल ट्रेनिंगसुद्धा गरजेचे आहे." असं म्हणून राघवने तो विषय व्यवस्थितपणे टाळलेला आहे आणि सर्वजण म्हणतायत, "राघवचं बरोबर आहे. मधू, तू ना खूपच मनावर गोष्टी घेतलेल्या आहेस, त्यामुळे तुला वेगवेगळे भास होत आहेत आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला ते ट्रेनिंग पूर्ण करणं गरजेचं आहे. चला, आपण सर्वजण बाहेर जाऊया." असं म्हणून रुक्मिणीसुद्धा सगळ्यांना बाहेर बोलवते. मधूला मात्र कळत नाहीये, की आता कशाप्रकारे यांना सांगावं, की माझ्याबरोबर झालेली घटना ही खरी होती आणि राघवने सर्वांना बाहेर नेलेलं आहे आणि त्यानंतर सावीच्या बेडच्या पाठीमागून सिंधू उठते आणि राघवने ही परिस्थिती किती व्यवस्थितपणे हँडल केली आहे, हे पाहत असते. राघव अजूनही दारातच असतो आणि तो पाठीमागे वळून पाहतो. तेव्हा त्याला सावीच्या बेडच्या पाठीमागून उठलेली सिंधू दिसते आणि तो तिच्याकडं स्मितहास्य करतो. सिंधूला राघवचं हे वागणं खूपच पटलेलं असतं. कारण राघवने तिला सर्वांच्या तडाख्यातून वाचवलेलं असतं आणि उलट मधूला मात्र "तू वेडी झालेली आहेस आणि तुला मेंटल ट्रेनिंगची गरज आहे. तुला सध्या काही समजत नाहीये," असं सर्वांच्या पुढं सिद्ध केलेलं असतं. राघव सिंधूकडं पाहत असतो आणि तो तिच्याकडे पाहून स्मितहास्य करत असतो. तर सिंधूसुद्धा राघवकडे पाहत असते आणि त्याने केलेल्या गोष्टी ह्या खूपच योग्य आहेत, असंच त्याला नजरेतून सांगत असते. आता राघव आणि सिंधू एकमेकाकडे पाहत आहेत, ही गोष्ट मात्र मधूच्या लक्षात आलेली असते. मधू बाहेर आलेले असते, पण राघव अजूनही आतमध्ये पाहतोय आणि कोणाकडे तरी पाहून तो स्मितहास्य करतोय. ही गोष्ट मधूच्या लक्षात येते आणि ताडकन ती राघवच्या जवळ जाते आणि म्हणते, "राघव, तू आतमध्ये कोणाकडे पाहत होता आणि कोणाकडे पाहून तू स्मितहास्य केलं?" राघव म्हणतो, "मी? काही काय बोलतेस? मी स्मितहास्य केलंच नाही. मी फक्त आतमध्ये पाहत होतो, की सावी कशी झोपलेली आहे ते. मधू, खरोखरच तुला भास व्हायला लागलेले आहेत. मी कशाला स्मितहास्य करू?" असं म्हणून राघवनं तो विषय टाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण मधूला मात्र शंका आलेली असते. मधू आतमध्ये येते आणि इकडं-तिकडं पाहायला लागते. आता राघवला देखील टेन्शन आलेलं असतं. पण राघव तिला म्हणतो, की "तू उगाचच माझ्यावर शंका घ्यायला लागलेली आहेस. इथं मी तुझी मदत करायचा प्रयत्न करतोय आणि तुला मात्र माझ्यावर विश्वास नाहीये. सावीला शांत झोपू दे आणि बाहेर चल." असं म्हणून तो मधूला बाहेर काढतो आणि आता राघव नाटक करतोय, की त्याला खूपच राग आला आहे आणि तो मधूला सांगायला लागतो, "मधू, मी तुला माझी इतकी जवळची मैत्रीण मानतो, पण खरंच तू माझ्या जवळची मैत्रीण नाहीयेस. कारण तुला माझ्यावर शंका येतेय, माझ्यावर. जो व्यक्ती तुला एवढं प्रिय समजतो, सिंधूनंतर जर का माझ्यासाठी कोणती व्यक्ती प्रिय असेल ना, तर मधू, ती फक्त तू आणि तू आहेस. पण तुला मात्र माझ्यावर कसलाच विश्वास उरलेला नाहीये. तुला मेंटल ट्रेनिंगची गरज आहे मी म्हणलं होतं ना, तेच खरं आहे. पण आता तेही तुला द्यावं की न द्यावं असा प्रश्न पडलेला आहे." मधू म्हणते, "अरे असं काय झालं? असं का बोलतोयस तू माझ्याशी?" राघव म्हणतो, "मी असंच बोलणार आहे. कारण तू माझ्यावर शंका घेतलेली आहेस. इथं मी कृष्णाबरोबर लग्न केलेलं आहे आणि मी कोणत्या दुःखात आहे हे मला आता कळतंय. पण तुला या दुःखामध्ये माझी कसलीच साथ द्यायची नाहीये. उलट तुला माझ्यावरच शंका घ्यायची आहे आणि आपल्या मैत्रीला गालबोट लावायचं आहे, हे स्पष्टपणे मला जाणवतंय. त्यामुळं आता मी तुझ्याशी बोलावं की न बोलावं असा प्रश्न मला पडलेला आहे." मधूला कळतं की आपण राघवला खूपच दुखावलंय. पण तिच्या मनात येत असतं की खरंच राघव मनापासून बोलतोय का वरवरचं बोलतोय, हे मात्र काही कळत नाहीये. आता राघव तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, "मधू, मी तुला खरंच सांगतोय. या जगामध्ये जर का सिंधूनंतर कोणती व्यक्ती प्रिय असेल ना, तर ती फक्त तू आहेस." आता रुक्मिणी आणि राजश्रीसुद्धा माघारी येतात आणि विचारतात, "काय झालं? अरे आपल्याला सेल्फ डिफेन्स तू शिकवत होता ना, तू इथंच का थांबलेला आहे? आला का नाही तेव्हा राघव सांगतो, की "मधूला माझ्यावर शंका येते.
मधू मला म्हणते की मी कृष्णाला मदत करतो आहे. तेव्हा रुक्मिणी चिडते आणि मधूला म्हणते, "तू काय बोलते? तुला कळतंय का? राघव कधीसुद्धा कृष्णाला मदत करणार नाही." राजश्री देखील चिडते आणि म्हणते, "ज्या सिंधूला तिनं मारलेलं आहे, त्या सिंधूवर राघव किती प्रेम करत होता हे तुला माहिती नाहीये का? त्यामुळे राघव असं कधीच करणार नाही. तू भलतीच शंका त्याच्यावर घेऊ नको." राघवने परिस्थिती किती व्यवस्थितपणे हँडल केलेली आहे, हे आतमधून सिंधू ऐकत असते आणि तिला राघवविषयी खूपच प्रेम वाटत असतं. तर आता रुक्मिणी देखील मधूवर चिडलेली असते आणि म्हणते, की "खरंच तू राघवशी या पद्धतीनं बोलायला नाही पाहिजे होतं. तू राघवला दुखावलेला आहेस. विनाकारण तू त्याला उलट बोललेली आहेस. आत्ताच्या आत्ता जाऊन तू त्याची माफी मागणं गरजेचं आहे." असं रुक्मिणीने मधूला सुचवलेलं असतं. मधूला देखील वाटायला लागतं, की खरंच आपण राघवला जरा जास्तच बोललेलं आहे. तो कदाचित स्मितहास्य करत नसेलही, पण आपल्याला असं वाटलं आणि आपण त्याला डायरेक्ट तसं बोललो आणि त्याच्यावर शंका घेतली. खरं तर हे सगळं त्या सिंधूमुळंच होत आहे. सिंधूने आपली मेंटल स्थिती खरोखरच डिस्टर्ब करून टाकलेली आहे आणि त्यामुळे आता राघवकडे जाऊन त्याची माफी मागणं गरजेचं आहे, असं तिला वाटत असतं. आता राघव त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो मस्त फ्रेश होत असतो. तेव्हा सिंधू देखील त्याच रूममध्ये असते आणि त्याला म्हणते, की "वाह! काय मस्त ॲक्टिंग केली आज. मी तर नुसतं ऐकतच राहिले. त्या मधूची चांगलीच खोड आपण आज मोडलेली आहे." राघव म्हणतो, "हेच करणं गरजेचं आहे. आजपर्यंत ती आपल्याशी वाईट वागली आहे ना, आता आपली वेळ आहे आणि पिक्चर अभी बाकी है." असं म्हणून तो सिंधूपुढं स्टाईल मारत असतो. सिंधू म्हणते, "तुम्हाला खरंच वाटलं का मी म्हणते काय मस्त ॲक्टिंग केली आहे? तुम्ही ना ओव्हर ॲक्टिंग केलेली आहे. एवढी ॲक्टिंग करायची काही गरज नाहीये. ती मधू किती शातीर दिमाग आहे, किती हुशार आहे ना, ते तुम्हाला माहिती नाहीये. ती कसल्याही परिस्थितीत आपलं सत्य बाहेर आणू शकते. त्यामुळं आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. मधू किती चालाक आहे हे आपल्याला समजलेलं आहे." राघव म्हणतो, "आपण दोघं आहेत तर तिचा विषय कशाला काढते?" असं तो बोलतच असतो. तेवढ्यात मधू येते आणि जोरजोरात दरवाजा वाजवायला लागते आणि राघव, "पटकन दरवाजा उघड," असं म्हणायला लागते. सिंधू म्हणते, "बघा, मी म्हणलं होतं ना, आले आता ती जा आणि दरवाजा उघडा." राघव म्हणतो, "मला दरवाजा उघडायचा नाहीये. आत्ताचा वेळ हा माझा तुझ्यासाठी आहे, त्यामुळे मी कुठेच जाणार नाही." इकडे मधू मात्र जोरजोरात दरवाजा वाजवत असते आणि म्हणत असते, "राघव, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पटकन दरवाजा उघड." तर राघव मात्र सिंधूशी बोलत असतो आणि "मी दरवाजा उघडणार नाही," असं म्हणत असतो. तेव्हा मधू म्हणते, "आता मला दरवाजा उघडावाच लागणार आहे. मी जोरात दरवाजा ढकलणार आहे आणि उघडणार आहे." तेव्हा राघव म्हणतो, "मला तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस ना? तू आत्ताच्या इथं आत्ता इथून निघून जा," असं तो मुद्दाम तिला म्हणतो. सिंधूला हे सर्व ऐकायला मिळत असतं आणि तिला खूप छान वाटत असतं. मधूला मात्र खूपच गिल्टी फील होत आहे. ती म्हणते, "अरे राघव, चुकलं माझं. मी खरं तुला असं म्हणायला नाही पाहिजे होतं, पण माझ्याकडून तसं गेलं. आता माफ कर ना." असं म्हणून ती जोरात दरवाजा ढकलते आणि आतमध्ये येते. तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. तिने दरवाजा उघडलेला असतो आणि ते आत आलेले असते आणि ती चित्र पाहते. राघव आतमध्ये असतो आणि तो त्याच्या बेडवर शांतपणे बसलेला असतो. राघव खूपच टेन्शनमध्ये आणि रागात आहे असं चित्र त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतं. राघवला आपण खूपच हर्ट केलेलं आहे ही गोष्ट आता मधूच्या चांगलीच मनाला लागलेली आहे. मधू राघवच्या जवळ येते आणि राघवला म्हणते, "राघव, सोड ना तो विषय. मला माफ कर ना. खरंच मी तुझ्यावर शंका घ्यायला नाही पाहिजे होते. पण काय झालंय ना, त्या कृष्णामुळे हे झालेलं आहे. त्या कृष्णामुळे खरोखरच माझी मेंटल स्थिती खराब झालेली आहे. कदाचित तू स्माईल केलेलंही नसेल, पण मला तसं दिसलं आणि त्यामुळे मी तुला ते बोलले. पण माझ्याकडून चूक झालेली आहे, मी मान्य करते. आता तरी तू मला माफ कर. तू मला चांगली मैत्रीण म्हणतोस ना, तर चांगली मैत्रीण म्हणल्यानंतर तू मला माफ करायला पाहिजे का नाही सांग?" सिंधू कपड्याच्या कपाटामध्ये बसलेली असते आणि त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकत असते. आता मधूने राघवचा हात हातात धरलेला असतो आणि ती त्याला म्हणत असते, "तू मला मैत्रीण म्हणतोस ना, तर तू मला माफ केलं पाहिजे." राघव म्हणतो, "पण तुला माझ्यावर विश्वासच राहिलेला नाहीये ना, तर मी कशाला तुला माफ करू?" राघवचं हे सगळं बोलणं ऐकून सिंधूला मात्र हसू येत असतं, कारण राघवने ही सिच्युएशन अगदी चांगली हँडल केलेली असते आणि मधूचा विश्वास जिंकायला तो अगदी पात्र झालेला असतो. मधू अक्षरशः गयावया करून त्याला म्हणत असते, की "मला माफ कर. माझं चुकलेलं आहे. आता कोणत्या तोंडानं तुझी माफी मागावी ना, तेच मला कळत नाहीये." राघव म्हणतो, "ठीक आहे. आता एवढी बार मी माफ करतोय, पण इथून पुढं माझ्यावर कसलीही शंका घ्यायची नाही, लक्षात ठेव." असं म्हणून त्याने मधूला बाहेर हाकलून दिलेलं असतं आणि त्यानंतर दरवाजा बंद करून तो
कपड्याचं कपाट उघडतो आणि त्यातून सिंधूला बाहेर काढतो. सिंधू म्हणते, "ओके, ती तुम्हाला प्रिय आहे का?" असं म्हणून सिंधू खोटं-खोटं त्याच्या अंगावर जात असते आणि राघव म्हणतो, "अगं, अगं लागल मला ते." आणि तो म्हणतो, की "एवढी चिडू नकोस. तुला माहिती आहे ना, हे सगळं नाटक चालू आहे." सिंधू पण उगं-उगं चिडल्यासारखं करते आणि म्हणते, "तुम्हाला तर तीच प्रिय आहे ना, मग जावा ना तिच्याकडं." राघव म्हणतो, "तुला माहिती आहे ना, मला कोण प्रिय आहे ते. या जगामध्ये मला प्रिय असणारी व्यक्ती म्हणजे फक्त तू आहे सिंधू आणि तुझ्यासाठी मी कोणतंही नाटक करू शकतो." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू म्हणलेले असते, "मला पूजेला बसायचं आहे आणि पूजेचा मान मीच मिळवणार आहे." आणि तेव्हा सिंधूने एक आयडिया केलेली आहे. ती फोनवर बोलते आणि गोदाला म्हणते, की "तू जे सांगितलेलं आहे ना, ते सगळं मी त्यामध्ये टाकलेलं आहे." आणि जेव्हा हे मधू ऐकते, तेव्हा ती म्हणते, की "आता तो ग्लास मीच पिला पाहिजे." आणि त्या ग्लासामध्ये एक गुंगीचं औषध सिंधूने मिसळलेलं असतं. ही गोष्ट मात्र मधूच्या लक्षात आलेली नसते. पूजेची वेळ होते तरी देखील मधू अजून पूजेला का आली नाही, हे सर्वजण पाहायला जातात. तेव्हा त्यांना समजतं, की मधू ढाराढोर झोपलेले आहे. सिंधूने चांगलाच बदला मधूचा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक